होते. एकूण 9 भाषेचे जाणकार होते बाबासाहेब. आपण नवीन नवीन विषय अभ्यासाला घेतो ते केवळ पास होण्यासाठी. बाबासाहेबांनी विषय केवळ अभ्यासले नाही तर त्यावर प्रभुत्व मिळवलं. जेव्हा मसुदी समितीचे अध्यक्ष असताना बाबासाहेब आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये चर्चा सुरू होती, तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की ती चर्चा संस्कृतमध्ये होत होती. त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींना संस्कृत येणं ही फार मोठी गोष्ट नव्हती, कारण त्यांची पार्श्वभूमी तशी होती. मात्र बाबासाहेबांना संस्कृत येणे, बोलू शकणे ही फार मोठी बाब होती, कारण त्यांना साधं शिक्षण देखील दुर्लभ होतं. पायात चप्पल नसली तरी चालेल, पण हातात पुस्तक पाहिजे. केवळ 65 वर्ष आयुष्य लाभलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यातली 30 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढील आयुष्यात कितीतरी नियतकालिके चालवली. 23 ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. मनुस्मृती दहन, चौदार तळे आंदोलन, काळाराम मंदिर आंदोलन, कितीतरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापल्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे नेते, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि महिला व कामगार हक्काचे पुरस्कर्ते म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे. जातीय भेदभाव विरुद्ध लढा दिला. उपेक्षित समुदायाच्या उत्थानासाठी फार मोठे कार्य केले. 5000 वर्ष जुनी गुलामगिरी 50 वर्षात संपवून प्रज्ञा